नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण विधानसभा जागा बघणार आहोत. म्हणजे जसं महाराष्ट्राची विधानसभेची संख्या किती आहे 288, तशीच इतर राज्यांची कशी आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, यापूर्वी आपण 2 व्हिडिओ पाहिले ज्याच्यात आपण राज्यांच्या जागा पाहिल्या, राज्यसभेतल्या, नंतर लोकसभेतल्या पण जागा बघितल्या. आता मी काय करेल, यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टला या तिन्ही लेक्चरच्या कॉम्बिनेशनने तिथे प्रश्न टाकेल आणि तुम्ही बघा तुम्हाला सुटता आहेत का उत्तर ते. ठीक आहे, सुटायला तर पाहिजेच. जर तुम्ही लेक्चर केलं असेल तर तुमचे उत्तर व्यवस्थित सुटायला पाहिजे आणि नसतील जर सुटत तरी तुम्ही जाऊन मग लगेच बघून घ्यायचं काय प्रॉब्लेम होतोय ते. हे झालं. नंतर आपण 1 जूनची परीक्षा टार्गेट करत आहोत, ज्याच्यात मी PYQ घेत आहे. त्याच्यानंतर रिव्हिजन सिरीज स्टार्ट करणार आहे. त्याच्यात माझी इच्छा आहे की तुम्हाला PDF प्रोव्हाइड करायचे, जेणेकरून तुमची रिव्हिजन फास्ट होईल, तुमचा लिहिण्याचा वेळ वाचेल आणि तुमचं आउटपुट जास्त असेल. दुसरी गोष्ट, मॅथ्स सेलार पण आपलं मागे नको पडायला. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, टेलिग्रामला रोज 10 प्रश्न माझ्या डोक्यात आहे की ते पोस्ट करायचे टेलिग्रामला. ते तुम्ही प्रत्येक दिवसाला सॉल्व करायचे आणि मग जसा वेळ मिळेल तसे मी त्याचे उत्तर पण घेऊन येईल. मी सगळे पूर्वपरीक्षेला आलेले प्रश्न तिथे पोस्ट करणार आहे, जेणेकरून तुमचा एक अभ्यास त्या साईडने होईल. आता टेलिग्रामचं मी बघेल जर तुम्ही खरंच सोडवत असाल, कारण माझं टेलिग्राम चॅनल तर आता सध्या मी नवीन चालू केलेलं आहे, बरोबर. तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करता, जर मला असं वाटलं तुमचा रिस्पॉन्स खूप छान आहे, तुम्ही सोडवतात आहात असं जर मला निदर्शनास आलं तर मग नक्की आपण ते कंटिन्यू करू. ठीक आहे, कारण मलाही तिथे मग टायपिंग करून वेळ देऊन सगळं करावं लागतं. तुमचा रिस्पॉन्स असेल तर आपण 100% ते तिथे कंटिन्यू करू. रोज तिथे मॅथ्स एलआरचे 10-12 प्रश्न आपण टाकायचे, जेणेकरून तुम्ही ते सॉल्व कराल आणि मग नंतर मी व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला तिथे ॲनालिसिस होईल की तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व केलं, मी कशा पद्धतीने सॉल्व केलं, कशात कमी वेळ लागतो आहे, माझी मेथड काय होती, तुमची मेथड काय होती, या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस होईल आणि सायमल्टेनियसली आपला अभ्यास काय होईल त्या टेलिग्रामच्या माध्यमातून आपला तिथे एक अभ्यास स्टार्ट होऊन जाईल. मी प्रश्न टाकेल. आता हा व्हिडिओ झाल्यानंतर पण मी काय करते, रात्री बसून तिथे प्रश्न टाकते आणि मग प्रश्न तुम्ही सॉल्व करा, बघा कितपत येत आहे कितपत नाही येते आणि मग नंतर मी 1-2 दिवसात किंवा लगेचच त्याचा पुढचा व्हिडिओ लगेच घेऊन येईल. बघा, आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर जशी आपली विधानसभेची संख्या आहे 288, तशीच आपण इतर राज्यांची बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण काय बघून घेऊ, युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशांच्या जागा बघून घेऊ. बघा, आपल्या भारत देशात 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्या 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी 3 असे केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना विधानसभा आहे. ते 3 कोणते कोणते, जम्मू काश्मीर, दिल्ली आणि पॉंडिचेरी. जम्मू काश्मीरची विधानसभेची संख्या आहे 90, दिल्लीची आहे 70, पॉंडिचेरीची आहे 30. पाठ करून टाका. जम्मू काश्मीरची 90, दिल्लीची 70 आणि पॉंडिचेरीची 30. आता आपण विधानसभा राज्यांच्या जागा बघणार आहोत. आता मी काय केलेलं आहे, विधानसभांच्या जागा आता गरज आहे तिथे मी काय केलं आहे, तुम्हाला ट्रिक्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लॉजिकली कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगणार आहे आणि ज्या काहींवर ट्रिक्स माझ्याकडून बनलेल्या नाही आहेत ते मी तुम्हाला नक्की एक तर रिव्हिजन सिरीजमध्ये किंवा सेपरेट लेक्चर घेऊन येईल आणि तुम्हाला त्याचे ट्रिक्स सांगेल. सध्या जेवढं झालं आहे तेवढे तुम्ही आकलन करण्याचा प्रयत्न करा. बघा, मी विधानसभांच्या जागा कशा पद्धतीने डिव्हाइड केलेल्या आहे. 100 किंवा 100च्या आत जागा असणारे राज्य, नंतर 200 किंवा 200च्या आत जागा असणारे राज्य, 300च्या आत जागा असणारे राज्य आणि 400च्या पुढे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी हे डिव्हायडेशन केलेलं आहे. तर बघा, तर आधी आपण काय बघूया, पहिला कॉलम बघूया. 100 किंवा 100च्या आत जागा असणारे राज्य किती आहेत, 13 आहेत. 200 किंवा 200च्या आत जागा असणारे राज्य 8 आहेत आणि 300च्या आत जागा असणारे राज्य 6 आहेत आणि 400च्या पुढे असणारं राज्य फक्त एकच आहे. आपण बघूया 100च्या आत असणाऱ्या संख्या. बघा, 32 कोणाची आहे, सिक्कीमची आहे. 32 संख्या सिक्कीम विधानसभेची आहे. 40 संख्या गोवा आणि मिझोरमची आहे. 60 ही संख्या नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशची आहे. नंतर हिमाचल प्रदेशची आहे 68. मी आधी सगळं तुम्हाला वाचून दाखवते आहे, नंतर मी तुम्हाला सगळं व्यवस्थित कुठे काय पाठ करायचं आहे सगळं मी सांगणार आहे. इथे मी खाली नोट्स लिहून पण ठेवलेल्या आहे महत्त्वाच्या. ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 70 उत्तराखंडची आहे 70 आणि सोबत मी लिहून ठेवलेलं आहे 70 अजून कोणाची आहे, दिल्ली UTची आहे. झारखंडची आहे 81, नंतर हिमाचल, हरियाणा आणि छत्तीसगडची आहे 90.
जम्मू काश्मीरची पण आहे 90. हां, त्याच्यानंतर बघा 200च्या आत संख्या असणारे राज्य 117 आहे पंजाबची. नंतर तेलंगणाची आहे 119, आसामची आहे 126, केरळची आहे 140, 147 आहे ओडिशाची, 175 आहे आंध्र प्रदेशची, 182 आहे गुजरातची, 200 आहे राजस्थानची. ठीक आहे. आता 300च्या आत असणारे राज्य बघा, ते 59 आहे बघा. 224 आहे कर्नाटकची, 230 आहे MP ची, 234 आहे तामिळनाडूची, 243 आहे बिहारची, 288 आहे आपल्या महाराष्ट्राची, 294 आहे वेस्ट बेंगॉलची आणि 403 आहे UPची. ठीक आहे. आता आपण पाठ करून घेऊ. बघा पाठ कसं करायचं आपण आता UP पासून स्टार्ट करू. 400च्या पुढे असणारं एकच राज्य आहे UP, म्हणून ती लक्षात राहिली लक्षात. 403 400च्या पुढे असणारं एकच राज्य आहे UP, 403 ते पाठ झालं. दुसरं पाठ करा आपलं महाराष्ट्राचं, ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पाठ करायची गरज नाही. UP झालं 403, महाराष्ट्र झालं 288, झालं पाठ झालं. आता महाराष्ट्राच्या आजूबाजूला कोण आहे बघा. महाराष्ट्राच्या नंतर नंबर येतो वेस्ट बेंगॉलचा, म्हणजे महाराष्ट्राची 288 जर आहे तर त्याच्यानंतर येणारं राज्य कोणतं आहे 294 वेस्ट बेंगॉल. म्हणून मग हे पाठ करा. राहील का लक्षात. बघा सगळ्यात जास्त आहे उत्तर प्रदेशची, त्याच्यानंतर येईल वेस्ट बेंगॉलची 294, 288 महाराष्ट्राची, आणि त्याच्यानंतर येतं बिहार 243. आता बघा बिहार आणि तामिळनाडू मी एकत्र सांगणार आहे. सध्या तुम्ही पहिले 3 राज्य लक्षात ठेवा, जास्त विधानसभा संख्या असणार आहे. UP 403, 2 नंबरला वेस्ट बेंगॉल, 3 नंबरला 288 घेऊन महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. राहतील हे लक्षात. पुन्हा रिपीट करते. UP 403, वेस्ट बेंगॉल 294, महाराष्ट्र 288. किंवा ह्या पद्धतीने पण लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र सेंटरला घ्यायचं आणि त्याच्या आजूबाजूला कोण आहे, म्हणजे महाराष्ट्रापेक्षा कमी असणारं कोण आहे बिहार आहे आणि महाराष्ट्रापेक्षा जास्त असणारं कोण आहे वेस्ट बेंगॉल आहे. या पद्धतीने पण तुम्ही पाठ करू शकता. वाटल्यास मी याला सेपरेट स्क्वेअर करते जेणेकरून तुमचं हे लक्षात राहील. ठीक आहे. हां बरं, पुढे बघा. आता हे झालं. हां, आता पुढे मला काय सांगायचं आहे की आपण तामिळनाडू आणि बिहार सोबत लक्षात ठेवायचं. का लक्षात ठेवायचं ते बघा. तामिळनाडू आणि बिहार आता 234 आहे तामिळनाडूची आणि बिहारची आहे 243. या दोघांमध्ये काय फक्त 2 कॉमन आहे आणि जी 234 आहे ना, 34चं उलटं 43 होतं. ठीक आहे. असं आपण करायचं. 34च्या उलटं 43 करायचं, म्हणजे आपण 234 म्हटलं की तामिळनाडू आणि 243 म्हटलं की बिहार. बघा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीने पाठ करावं लागणार आहे. 234 म्हटलं की तामिळनाडून 2 कॉमन ठेवून 243 म्हटलं की बिहार. बिहार नंतर लगेच आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. ठीक आहे. पुढे बघा. आता आपले एवढे पाठ झाले. MPची 230 आहे, कर्नाटकची 224 आहे. याच्यासाठी सध्या तरी ट्रिक नाही आहे. बघा पुढे राजस्थानची 200 आहे. ती कशी लक्षात राहील, कारण आपण 200 किंवा 200च्या आत राज्य बघत आहोत. मग 200 तर माहितीच पाहिजे, 200 तर राजस्थानचं आहे. ठीक आहे, राहील लक्षात. आता गुजरातचं बघा 182. कसं लक्षात ठेवा, गुजरातला स्टॅच्यू ऑफ युनिटी केलेला आहे बरोबर. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जो आहे तो स्टॅच्यू ऑफ युनिटी बरोबर. त्याची लांबी किती आहे किंवा उंची किती आहे, सॉरी लांबी नाही उंची, 182 मीटर. त्यावरून लक्षात राहील 182 जागा गुजरात. 182 संख्या गुजरातशी रिलेटेड. ठीक आहे. आता सोबत काय लक्षात ठेवायचं सांगू की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं. का, कारण आंध्र प्रदेश मधून तेलंगणाची निर्मिती झाली आहे. ठीक आहे. मग ते सोबत लक्षात ठेवायचं. हे बघ 2 जून 2014ला तेलंगणाची निर्मिती झालेली आहे. बघा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झाली आहे म्हणून त्यांच्या संख्या आपण पाठ करायच्या. आंध्र प्रदेशची 175, तेलंगणाची 119. राहील लक्षात. 175 आंध्र प्रदेशची, तेलंगणाची 119. ठीक आहे. पुढे बघा. आता पंजाबची काय आहे 117.
आता 117 कशी पाठ करायची, 17 लक्षात घ्या फक्त, नंतर 117 म्हणायचं. 17 बोले तो खतरा, हां असं लक्षात ठेवा. खतरा का, तर उडता पंजाब आपण पिक्चर बघितला आहे, ठीक आहे. तर मग त्याच्यात काय आहे तुम्हाला माहिती आहे सगळं, मग त्यामुळे तो खतरा ड्रग्सशी रिलेटेड. हां 17 बोले तो खतरा, मग 17 वरून लक्षात ठेवा 117 कशाची आहे, पंजाबची आहे. राहील लक्षात. पुढे बघा. आता आपण 90 ही संख्या आहे हरियाणा आणि छत्तीसगडची. हे कसं लक्षात ठेवा बघा. आपण राज्यसभेच्या जागा बघितल्या होत्या, त्याच्यात मी सांगितलं होतं की हरियाणा आणि छत्तीसगडला 5 जागा आहेत राज्यसभेमध्ये, ठीक आहे. आणि मी काय म्हटलं होतं, 5 हत्ती असं लक्षात ठेवा. ह फॉर हरियाणा आणि छत्तीसगडमधला जो तवला त आहे छत्तीसगड, तो हत्तीचं ती, हां असं लक्षात ठेवा. तीच आपण ट्रिक इथे वापरली, पण आपण काय म्हणायचं, 90 किलोचे 5 हत्ती, 90 किलोचे 5 हत्ती असं म्हणायचं. मग 90 kg म्हटलं तर विधानसभेच्या जागा 90 विधानसभेच्या जागा आणि 5 झाल्या राज्यसभेतील जागा, आणि ह फॉर हरियाणा, ती फॉर छत्तीसगड. त्या ट्रिक्सचा आपण वापर इथे केलेला आहे, ठीक आहे. पुढे बघा. पुढे आहे उत्तराखंड, त्याची आहे 70 संख्या, ठीक आहे. बरं, उत्तराखंडच्या जागा 70 आहेत. याच्यासाठी काय लॉजिक मी लावलंय मलाच आठवत नाही आहे, पण आता तुम्ही हे लॉजिक लावून घ्या की दिल्लीसोबत उत्तराखंड लक्षात ठेवा. दिल्लीच्या 70 आहे ना, तर सोबत उत्तराखंडच्या पण 70 लक्षात ठेवा. मग हेच लॉजिक लावलं होतं का दुसरं कोणतं लावलं तर मला आठवत नाही आहे, ठीक आहे. हिमाचल प्रदेशचे आहे 68, नंतर सिक्कीमचे आहे 32. का लक्षात ठेवायचं, कारण 1 नंबरलाच आहे डायरेक्ट सिक्कीम, सगळ्यात कमी संख्या असणार आहे, ठीक आहे. त्यावरून मग लक्षात ठेवा. हां आणि युटीच्या बाबतीत विचारलं तर सगळ्यात कमी पॉंडिचेरी 30 आहे, ठीक आहे. आता आपण पुन्हा बघूया, हां ॲटलिस्ट रिवाईज करूया. हां आता त्याच्या आधी मला अजून एक काय सांगायचं आहे. आसाम बघा, ईशान्य भारतातील जे काही राज्य आहे म्हणजे 7 सिस्टर्स प्लस सिक्कीम, यांचं नेहमी मी म्हणजे कोणत्याही जागा घ्या, विधानसभेच्या नाही म्हणायचं मला, आधी राज्यसभेतला घ्या, लोकसभेतला घ्या किंवा विधानसभेतला घ्या. सिक्कीम आणि ते 7 सिस्टर्स सगळे वेगळे पडतात, आणि एक आसाम त्याच्या जागा वेगळ्या पडतात. कळलं तुम्हाला, तिन्ही लेक्चरमध्ये तुम्हाला जाणवलं असेल. म्हणून काय करायचं, आसामच्या ना तिन्ही याच्यातल्या जागा सेपरेट लक्षात ठेवायच्या. आसामच्या राज्यसभेतल्या आहे 7, लोकसभेतल्या आहे 14 आणि विधानसभेतल्या आहे 126. हां मी मुद्दामून स्पेसिफिक लक्षात ठेवायला सांगितलं आहे तुम्हाला. राहील का लक्षात. आसामच्या सेपरेट लक्षात ठेवायच्या. राज्यसभेतल्या आहे 7, लोकसभेतल्या आहे 14 आणि विधानसभेतल्या आहे 126, ठीक आहे. आता आपण एकदा रिवाईज करू आणि मग आपला व्हिडिओ इथे समाप्त करूया. बघा सिक्कीम, हां आता आपण काय करायचं, नेहमी पहिले 3 आणि शेवटचे 3 लक्षात ठेवत असतो ना, तर आपण याच्यातही पहिले 3 लक्षात ठेवा. बघा सिक्कीम आहे पहिल्या नंबरला 32 जागा. हां पण जर युटी सोबत विचारलं तर पॉंडिचेरी आधी आहे, ठीक आहे, ज्याच्या 30 जागा. सिक्कीम 32, त्याच्यानंतर गोवा मिझोरम लक्षात ठेवा 40 जागा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा 60 जागा असणारं नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश. हां आता या सगळ्यांमध्ये पुन्हा आसाम आहे का, नाही आहे. जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण आसाम वेगळंच होतं, तसं आसाम आहे. आसामच्या जागा आहे 126. हां नंतर हिमाचल प्रदेशचे आहे 68, झारखंडचे आहे 61, हरियाणा छत्तीसगडचे आहे 90. ट्रिक मी सांगितली आहे. त्याच्यासोबत जम्मू काश्मीरचं पण लक्षात ठेवा 90 जागा. हां 90 kgचे 5 हत्ती, 90 वरून विधानसभेच्या जागा 90, हत्तीवरून ह वरून हरियाणा, ती वरून छत्तीसगड. नंतर तेलंगणा, पंजाबचं सांगितलं 17 खतरा असं कोरिलेट करायचं. उडता पंजाब लक्षात ठेवायचं 17 वरून 117. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सोबत लक्षात ठेवायला सांगितलं की आंध्र प्रदेशमधून तेलंगणाची निर्मिती झाली म्हणून आंध्र प्रदेश 175, तेलंगणा 119, दोन्ही म्हणून लक्षात ठेवायचे सोबत. झालं. आसाम झालं. केरळचे आहे 140, ओडिशाचे आहे 147, आंध्र प्रदेश झालं. गुजरातचं सांगितलं स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून 182 मीटर उंची आहे त्याच्यावरून लक्षात ठेवा. राजस्थानचं सांगितलं 200 लक्षात ठेवा.
कर्नाटकचे 224, MP चे 230, तमिळनाडू आणि बिहार सोबत सोबत सांगितलं लक्षात ठेवायला. महाराष्ट्र आहे 288, वेस्ट बेंगॉल आहे 294 आणि UP आहे 403. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि आज रात्री मी वेळात वेळ काढून टेलिग्रामला काही गणितं पोस्ट करते. ठीक आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.